Hi, today we are going to solve exercise of storage of water. तर आज आपण स्टोरेज ऑफ वॉटरचे एक्सरसाइज बघणार आहोत. फर्स्ट ए क्वेश्चन आहे, आन्सर इन शॉर्ट. शॉर्ट म्हणजे थोडक्यामध्ये उत्तरे लिहायची आहेत आपल्याला. फर्स्ट आहे, व्हाय शुड वी स्टोअर वॉटर? आपण पाणी स्टोअर करून म्हणजे साठवून का ठेवलं पाहिजे? आन्सर, ऑल द वॉटर वी गेट कम्स फ्रॉम रेन. आपल्याला जे पाणी भेटतं ते पावसापासून भेटतं. द रेनी सीझन लास्ट फॉर 3 or 4 months. पण जो पावसाळा आहे, रेनी सीझन आहे, तो वर्षातून फक्त 3 ते 4 महिनेच असतो. इफ वी डू नॉट स्टोअर वॉटर वी विल नॉट हॅव इनफ वॉटर फॉर अवर नीड्स. आणि जर पावसाळा सोडून इतर दिवशी जर आपल्याला पाणी पाहिजे असेल आपल्या रोजच्या कामांसाठी, आपल्या गरजेसाठी, तर मग आपल्याला पाणी स्टोअर करून ठेवलं पाहिजे. दॅट इज व्हाय वी शुड स्टोअर अँड सेव्ह वॉटर. आणि म्हणूनच आपण पाणी स्टोअर केलं पाहिजे आणि ते सेव्हसुद्धा, वाचवलंसुद्धा पाहिजे. वॉटर मस्ट बी यूज्ड इकॉनॉमिकली. इकॉनॉमिकली म्हणजे काळजीपूर्वक, गरजेपुरतेच पाणी वापरले पाहिजे. क्वेश्चन 2 आहे, व्हॉट वेअर द ट्रॅडिशनल वेज ऑफ स्टोरिंग वॉटर इन द हाऊस? आपल्या घरामध्ये पाणी साठवून ठेवण्याच्या पारंपरिक म्हणजे ज्या जुन्या पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत? आन्सर, द ट्रॅडिशनल वेज ऑफ स्टोरिंग वॉटर इन द हाऊस आर. तर पारंपरिक पद्धती आहेत पाणी साठवण्याच्या. फर्स्ट, अंडरग्राऊंड टँक्स. तर पहिला आहे अंडरग्राऊंड, जमिनीच्या खाली टाक्या बसवणे. सेकंड, वेल्स म्हणजे विहिरी. थर्ड, मटकी, मटका, अर्दन पॉट म्हणजे मातीचे मडके, याच्यामध्ये आपण पाणी साठवून ठेवतो. थर्ड, व्हॉट इज अ डॅम बिल्ट ऑन? डॅम म्हणजे धरण. धरण कशावरती बांधतात? आन्सर, डॅम इज बिल्ट ऑन रिव्हर. तर जे धरण आहे, डॅम आहे, तो नदीवरती बांधला जातो. फोर, व्हॉट मस्ट वी कीप इन माइंड व्हाईल युजिंग वॉटर? पाणी वापरताना आपण काय लक्षात ठेवले पाहिजे? आन्सर, while using water we must keep in mind that water is a natural resource. जेव्हा केव्हा आपण पाणी वापरू तेव्हा पाणी वापरताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाणी हे नॅचरली भेटतं आपल्याला. नॅचरल रिसोर्स आहे म्हणजे नैसर्गिक स्रोत आहे. आपण पाणी तयार करू शकत नाही, ते आपल्याला निसर्गाकडून भेटतं. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड वॉटर. प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज असते. If we do not store water, we will not have enough water for our needs. जर आपण पाणी वाचवलं नाही, पाणी साठवलं नाही, तर आपल्या गरजेसाठी आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही. 5. What is water pollution? पोल्युशन म्हणजे प्रदूषण. प्रदूषण म्हणजे घाण करणे, दूषित करणे. तर वॉटर पोल्युशन म्हणजे जलप्रदूषण. तर जलप्रदूषण म्हणजे काय? आन्सर, वेस्ट वॉटर फ्रॉम हाऊसेस, फॅक्टरीज गेट मिक्स्ड इन रिव्हर, लेक्स, अंडरग्राऊंड वॉटर अँड पोल्यूट्स देम. तर आपल्या घरामधलं जे वेस्ट वॉटर आहे, जे सांडपाणी आहे, जे आपण किचन, बाथरूम, टॉयलेटमध्ये वापरतो, ते जे सांडपाणी आहे, ते जे वेस्ट पाणी आहे, किंवा फॅक्टरीजमधलं जे वेस्ट पाणी आहे, ते पुढे जाऊन नदी, तलाव, जे जमिनीखालचं पाणी आहे, अंडरग्राऊंड वॉटर आहे, ते त्याच्यामध्ये मिक्स होत असतं आणि त्याला प्रदूषित करत असतं. वॉटर पोल्युशन मीन्स द कंटॅमिनेशन ऑफ वॉटर बॉडीज मोस्टली डन बाय ह्युमन ॲक्टिव्हिटीज. तर वॉटर पोल्युशन, जलप्रदूषण म्हणजे काय? तर ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे, माणसांमुळे जे पाण्याचं कंटॅमिनेशन होतं म्हणजे पाणी जे दूषित होतं, जे काही वॉटर बॉडीज म्हणजे नदी, तलाव याच्यामधलं जे पाणी दूषित होतं त्याला वॉटर पोल्युशन म्हणजे जलप्रदूषण असे म्हणतात. बी, हाऊ कॅन वॉटर बी सेव्ड इन प्लेसेस विथ वॉटर शॉर्टेज? सजेस्ट व्हॉट कॅन बी डन. तर ज्या ठिकाणी वॉटर शॉर्टेज आहे म्हणजे पाणी कमी आहे, पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी पाणी कसे आपण सेव्ह करू शकतो, वाचवू शकतो, आणि त्याच्यावर आपलं काय सजेशन असेल म्हणजे आपण त्यासाठी काय करू शकतो हे सांगायचं आहे. आन्सर, इन प्लेसेस विथ वॉटर शॉर्टेज वॉटर कॅन बी सेव्ड बाय स्टोरिंग वॉटर इन टँक्स, रिझर्वायर एक्सेट्रा.
ज्या ठिकाणी पाण्याचं शॉर्टेज आहे, पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी आपण जे पाणी आहे, समजा पावसाचं पाणी येतं तर ते पावसाचं पाणी आहे ते आपण टँक्समध्ये, रिझर्वायरमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. रिझर्वायर म्हणजे जे कृत्रिम तलाव वगैरे असतात अशा प्रकारचे, तर तळी असतात, तर त्याच्यामध्ये आपण ते साठवून ठेवू शकतो. सी, what good habits must be cultivate in order to use water economically? पाणी गरजेपुरतेच वापरण्यासाठी आपल्यामध्ये काय चांगल्या सवयी आपण लावू शकतो आपल्याला? आन्सर, द फॉलोइंग गुड हॅबिट्स कॅन बी कल्टिवेट टू यूज वॉटर इकॉनॉमिकली. पाणी योग्य पद्धतीने काळजीपूर्वक जपून वापरावे यासाठी आपण खालील चांगल्या सवयी स्वतःला लावू शकतो. फर्स्ट, यूज अ बाउल इन द सिंक वेन वॉशिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. जेव्हा आपण फळे किंवा भाज्या आपल्याला धुवायच्या असतात त्या डायरेक्ट नळाखाली न धुता आपण एखाद्या बाउलमध्ये घेऊन त्या धुवाव्यात, त्याच्यामुळे पाणी वाया जाणार नाही. सेकंड, टर्न ऑफ द टॅप व्हेन यू क्लीन ब्रश युअर टीथ. जेव्हा तुम्ही दात घासता तेव्हा नळ चालू ठेवायचा नाही, ब्रश करताना नळ बंद करून ठेवायचा, लागेल तेव्हा पाणी, मग तेव्हा नळ चालू करायचा आहे. थर्ड, डू नॉट प्ले विथ वॉटर अँड क्लोज द टॅप वेन नॉट इन यूज. पाण्यासोबत खेळायचं नाही आणि जेव्हा आपल्याला गरज नसेल तेव्हा नळ बंद करून ठेवायचा. फोर्थ, वेन टेकिंग बाथ डोंट यूज शॉवर, यूज बकेट अँड मग. जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा शॉवर खाली आंघोळ करायची नाही, शॉवरमुळे खूप पाणी वाया जातं, त्याच्याऐवजी बादली आणि मग, बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करायची आहे. 5, डोंट वेस्ट वॉटर हेवीली. जास्त प्रमाणामध्ये पाणी वाया घालवायचं नाही. या चांगल्या सवयी आपल्याला लावल्या तर आपण पाण्याची बचत करू शकतो. समजलं? बाय बाय.